आपला पहिला मुद्दा आहे की सेल कसं करायचं. असं कधीच होणार नाही की तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तुम्हाला एक पण ऑर्डर आलेली नाही. हॅलो सगळ्यांना, मी आकांक्षा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला कोणत्या एम्ब्रॉयडरी टॉपिकवर नाही होणार आहे, तर आजचा व्हिडिओ हा आपला होणार आहे की बिझनेस कसा सुरू करायचा, म्हणजे मी कुठनं सुरू केलेला आहे. मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण मागील काही दिवसांपासून मला DMs येतात आहे की तू बिझनेस कसा सुरू केला आहे, तुझं एज्युकेशन काय आहे, मग बिझनेस सुरू करायला काय काय लागतं आहे, शिप कुठे करायचं, डिलिव्हरीसाठी किती चार्जेस लागतात, काय लागतात. तर त्याच्यामुळे मी असं ठरवलं आहे की मी एक व्हिडिओ बनवते ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेल. आणि जरी तुम्हाला अजून कोणते प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर नक्कीच देईल तुम्हाला. सुरू करूया आजचा व्हिडिओ. आपल्या सगळ्यांना असं वाटतं आहे की आपण पण आपल्या घरी थोडासा हातभार करावा, आणि प्रत्येकच जणाला नोकरी लागेल असं नाही आहे. त्याच्यामुळे जर कोणी घर बसल्या, जसं गृहिणी झाल्या, ज्यांना बाहेर लहान मुलंबाळ आहेत किंवा त्यांना नोकरी नाही आहे, तर ते लोक आपल्या घरपासून बिझनेस सुरू करायचा विचार करतात. हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. प्रत्येक जणामध्ये कुठली ना कुठली स्पेशालिटी असते, तर आपली स्पेशालिटी आपण लोकांजवळ जर गेली, लोकांपर्यंत पोहोचली, तर लोक डेफिनेटली आपल्या स्पेशालिटीला ओळखतील आणि आपल्याकडनं ऑर्डर्स करून घेतील. तर जसं माझ्यातली स्पेशालिटी आहे की मी एम्ब्रॉयडरी वर्क करते. तर एम्ब्रॉयडरी वर्क ही मी कुठे क्लास करून शिकलेली नाही आहे, मी यूट्यूबवरनं शिकलेली आहे. जर तुम्हाला पण कुठला बिझनेस सुरू करायचा असेल तर सगळ्यात आधी तर तुम्हाला शिकावं लागेल, की म्हणजे तुम्हाला फील्ड निवडावी लागेल की तुम्हाला कुठल्या बाबतीमध्ये तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे. कापड शिवतं, कोणी पापड बनवतं, कोणी लोणचं बनवतं, म्हणजे घर बसल्या प्रत्येकजणाचा वेगवेगळा व्यवसाय असू शकतो. कोणी क्रोशे करतं. तर मी पण आता नवीन नवीन क्रोशे शिकते. मी एम्ब्रॉयडरी प्लस क्रोशे हे दोन्हीचा माझा बिझनेस पुढे सुरू करणार आहे. नाही, वाढवणार आहे, सुरू करणार नाही आहे, सॉरी, वाढवणार आहे मी माझा क्रोशे आणि एम्ब्रॉयडरीचा बिझनेस. सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमची फील्ड एकदाची निवडून झालेली आहे की जसं तुम्हाला काय करायचं आहे. जर फॉर एक्झाम्पल आपण असं पकडूया की आता माझ्याकडे मशीन आहे, दिसते आहे मागे मशीन. मला जर कपडे शिवायचे आहेत, मला कपडे शिवता येतात, किंवा मला बिझनेस सुरू करायचा आहे, मला लोकांना माझी कापडं दाखवायची आहे, मला शिवून त्यांना पाठवायची आहे, आणि मला घर बसल्या हे काम हवं आहे. आता जर मला येत असेल किंवा नसेल येत, तर यूट्यूबवर भरपूर ट्युटोरियल्स मिळून जातील प्रत्येक गोष्टीचे. तर तुम्ही त्याच्यावरनं शिकू शकता. सगळ्यात आधी तर आधी शिकायचं, आणि लर्निंग फेजमध्ये जेव्हा आपण असतो ना, तेव्हा आपण व्हिडिओ शूट करायचे. व्हिडिओ शूट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ छान क्वालिटीमध्ये शूट नाही कराल, एक तर क्वालिटी छान हवी व्हिडिओची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला एडिट छान करता यायला पाहिजे. आपण जर कुठली गोष्ट छान समोरच्यांना मांडतो आहे तर आपल्याला व्ह्यूज जास्त मिळतील, आणि जर व्ह्यूज जास्त मिळाले तर आपला व्हिडिओ व्हायरल होईल. आणि व्हायरल झाला की मला म्हणजे कमीत कमी एक जरी व्हिडिओ आपल्या मिलियनपर्यंत पोहोचला ना, तर त्याच्यातून आपल्याला हजारो ऑर्डर्स येऊ शकतात. असं कधीच होणार नाही की तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तुम्हाला एक पण ऑर्डर आलेली नाही. तर पॉज घेते. ॲक्च्युली मला व्हिडिओ बनवायची सवय नाही, मी पण नवीन नवीन शिकते आहे. तर आय होप तुम्ही मला समजू शकाल. आपला पहिला मुद्दा आहे की सेल कसं करायचं. तर सगळ्यात आधी तुमचं सोशल मीडियावर एक अकाउंट असायला हवं, जसं इंस्टाग्राम, फेसबुक, आणि त्याच्यावर तुमची रीच छान असायला हवी. रीच आता एकदम तर येणार नाही, रीचसाठी मेहनत करावी लागेल. आता रीच मिळवण्यासाठी कोणाला 2 महिन्यात पण रीच मिळते आणि कोणाला 2 वर्ष पण लागून जाते. पण आपल्या मेहनतीवर आपल्याला भरोसा करावा लागेल. जर तुम्ही ठाम असाल, आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही नेहमी कन्सिस्टंट राहा, म्हणजे जर प्रत्येक दिवशी तुमचा एक नवीन व्हिडिओ, आणि असं नाही आहे, आता मला एम्ब्रॉयडरीमध्ये मला एक हूप बनवायसाठी मला कमीत कमी 3 दिवस लागतात. तर मला शक्य नाही आहे की मी रोज म्हणजे एक हूपचा व्हिडिओ टाकेल म्हणून. पण माझं असं असतं की आठवड्यातनं 4 दिवसातनं जरी माझा एक नवीन व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर तसं कपड्यांचं पण असू शकतं, तसं लोणची पापडचं असू शकतं, कुठल्याही प्रकारचं असू शकतं. शक्य होत असेल तर रोज तुम्ही एक नवीन व्हिडिओ टाका. नाहीतर जर तुमचं काम असं असेल की जे एका दिवसामध्ये कंप्लीट होत नाही, तर तुम्ही एक ठराविक टाईम ठरवा की तुम्हाला म्हणजे 2 दिवसानंतर व्हिडिओ शूट करायचा आहे, किंवा आठवड्यातनं एकचदा व्हिडिओ टाकायचा आहे. पण व्हिडिओ असा टाका की ज्याची क्वालिटी छान असेल आणि लोकांना आय कॅच करून घेईल तो व्हिडिओ. म्हणजे जर आता मी कुठला व्हिडिओ टाकला तर लोकांना माझा व्हिडिओ बघायला आवडला पाहिजे. तर माझा व्हिडिओ स्टार्टिंगच बोरिंग असेल तर लोकं स्किप करतील.
कारण लोक इतके बिझी असतात आजकालच्या लाईफमध्ये की त्यांना कसं असं पकडून ठेवावं लागतं की हां बाबा माझा व्हिडिओ बघ म्हणून. तर असं त्यांना नको व्हायला आणि त्यांनी स्वतःहूनच काहीतरी आपल्याला इंटरेस्टिंग टाकावं लागेल त्या व्हिडिओमध्ये, तेव्हा कुठे समोरचा आपला व्हिडिओ बघेल. ठीक आहे, तर सोशल मीडियावर एक अकाउंट बनवायचं आणि त्याच्यावर मेहनत घ्यायची. प्रत्येक म्हणजे इतकं कन्सिस्टन्स ठेवायचं की आपला व्हिडिओ हा म्हणजे सुरुवातीला सगळ्यांना असतं, माझं तर अजून पण असतं की कधी व्ह्यूज कमी येतात, कधी जास्त येतात. मी काय प्रो लेवलची नाही चाललेली आहे, पण मी खूप फुल आहे माझ्या कस्टमरकडनं, कारण की मला जितका प्रतिसाद मिळाला आहे ना तितकाच माझ्यासाठी खूप आहे. कारण की मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी अजिबात विचार नव्हता केला की मला ऑर्डर्स येतील म्हणून, आणि सुरुवातीच्या काहीच दिवसांमध्ये मला ऑर्डर यायला सुरुवात झाली. हळूहळू येतात पण ऑर्डर्स येतात. असं मला कधी रिकामं बसून राहावं लागत नाही. आणि ज्यावेळी पण मी रिकामी असते ना त्यावेळेस मी काहीतरी माझं नवीन बनवते आणि व्हिडिओ अपलोड करत असते, जेणेकरून माझं इंस्टाग्राम व्यवस्थित चालायला हवं किंवा व्ह्यूज ड्रॉपडाऊन नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी म्हणून मी असं काहीतरी करत असते. मुद्दा कळलेला की आपल्याला सोशल मीडियावर एक अकाउंट असायला हवं आणि चांगली रीच असायला हवी. फॉलोअर्स वगैरे तर हळूहळू वाढत जातील, रीच वाढेल तर फॉलोअर्स पण वाढेल. काय अजिबात नाही आहे की आपल्याला आपला फेस पॉप्युलर असायला हवा तरच आपण बिझनेस सुरू करू शकतो किंवा काय. माझ्या फेसनी मला कोणीच ओळखत नाही, माझ्या कामाने मला भरपूर लोक ओळखतील, पण माझ्या फेसनी मला कोणीच ओळखत नाही. सध्या तरी माझं यूट्यूब चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे, पण जर तुम्ही इंस्टाग्रामसोबत तुम्ही जर यूट्यूबला पण आपलं अकाउंट ओपन केलं आणि तुम्हाला अर्निंग हवी असेल, इंस्टाग्रामसोबत यूट्यूब पण चालवू शकता. ऑर्डर मिळवायच्या कशा? आता आपण इंस्टाग्रामवर आपलं पेज तर उघडलं, आपलं अकाउंट ओपन झालं. आता ऑर्डर कशा मिळवायच्या? तर ऑर्डर मिळवायसाठी आपल्याला इंस्टाग्रामवरती आपला व्हॉट्सॲप नंबर म्हणा किंवा मग मी तर सध्या पण इंस्टाग्रामवरून फक्त DM थ्रू ऑर्डर ॲक्सेप्ट करते, कारण मला लोकांवर अजिबात विश्वास नाही आहे. मी एकदा यूट्यूबवर माझा नंबर टाकलेला आणि लोक इतके पागल करून सोडलं आणि मला याची अजिबात जाणीव नव्हती की लोक नुसते ऑर्डरसाठी कॉल करतील म्हणून. लोक यासाठी कॉल करायचे की ताई मला फ्रीमध्ये गिफ्ट मिळेल का म्हणून. तर आता मला सांगा, मी मेहनत करते, मी 2-2, 3-3 दिवस त्याच्यावर काम करते आणि मी ते लोकांना फ्री कसं देणार आहे? मी काही इतकी श्रीमंत तर आहे नाही की मी त्यांना फ्री देईल म्हणून. तर त्याच्यामुळे मी माझा व्हॉट्सअप नंबर काढून टाकलेला आणि थँकफुली ते रिमूव्ह झालेला. तर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे तर तुम्ही असा नंबर टाका की जो तुमचा पर्सनल नसेल, तो फक्त बिझनेससाठी यूज होईल म्हणून, कारण की लोक खरंच खूप पागल करून सोडतात. एक हे झालं की तुम्ही व्हॉट्सॲपवरनं ऑर्डर ॲक्सेप्ट करू शकता किंवा तुम्ही इंस्टाग्रामच्या DMवरनं पण ऑर्डर ॲक्सेप्ट करू शकता. आणि अजून एक ऑप्शन आहे, ते आहे वेबसाईट. तर वेबसाईट आपण सध्या नको बोलायला वेबसाईटबद्दल, कारण इनिशियल फेजमध्ये मला वाटतं की आपण ह्या 2 गोष्टींमुळे ऑर्डर ॲक्सेप्ट करू शकतो आणि हे असंच करणं सोपं जाईल. त्यानंतर जर तुमचा अकाउंट हळूहळू ग्रो व्हायला लागला तर तुम्ही तुमची वेबसाईट लॉन्च करू शकता. हे 2 मुद्दे झालेले. आता आपण वळूया तिसऱ्या मुद्द्यावर, ऑर्डर कशाने पाठवायची. आता भरपूर जणांना हा प्रश्न पडतो आहे. मी पण जेव्हा सुरुवात केली होती मला अजिबात माहिती नव्हतं की ऑर्डर कशी पाठवतात, कुरिअर कसं येतं, काय येतं, त्यांना नेऊन द्यावं लागतं की ते आपल्या घरी येतात. सगळ्यात सुरुवातीची ऑर्डर ते मी पोस्ट ऑफिसने पाठवलेली आणि त्याच्यानंतर हळूहळू कॉन्फिडन्स आलेला, हळूहळू इकडून तिकडून कळालेलं की आपण ऑर्डर प्रायव्हेट कंपनीने पण पाठवू शकतो. आणि फक्त होतं इतकं की प्रायव्हेट कंपनीने पैसे थोडेसे जास्त घेतात आणि थोडं लवकर पोहोचतं आणि पोस्ट ऑफिसने कधी लवकर आणि कधी उशिरा असं मी तरी जास्त करणं स्पीड पोस्टच वापरते, आपलं इंडियन पोस्टचं. आणि जर कुणाला खूपच अर्जंट असलेली ऑर्डर तर मी प्रायव्हेटने टाकते, जसं मी मारुती, तिरुपती हे 2 यूज करते. DTDC मी अजून यूज नाही केलेलं, कारण की त्याचे आमच्याकडे तर भाव खूप वाढलेले आहेत. 250-350च्या खाली ते घेतच नाहीत माझं, कारण माझं जे एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे ते एवढ्या साईजच्या बॉक्समध्ये जातं. त्यामुळे मी तुम्हाला बॉक्स दाखवते. या बॉक्समध्ये जातं, तर ह्या बॉक्समध्ये त्यांना 250-300 रुपयेच घेतात ते डायमेन्शन मोजून. त्यांचं वेट वगैरे माझ्या याचं जास्त नसतं, फक्त हे डायमेन्शन्स घेतात लेंथ ब्रेथ म्हणून. तर ते त्यांचे इतके आहेत, तर मग मी तिथनं पाठवत नाही, पोस्ट ऑफिसनं पाठवते आणि पोस्ट ऑफिसने मला फक्त 70 रुपयामध्ये माझं काम होऊन जातं. एकदाची ऑर्डर रिसीव झाली आपल्याला की सगळ्यात आधी तर त्या कस्टमरचा एका डायरीमध्ये आपण नाव, ॲड्रेस वगैरे लिहून ठेवायचं आपल्या माहितीसाठी आणि ॲडव्हान्स पेमेंट घ्यायची. हे खूप महत्त्वाचं आहे. ॲडव्हान्स पेमेंट घ्याल तरच ऑर्डरवर काम करणं सुरू करायचं, जर कस्टमायझेशनचं काम असेल तर. भरपूरदा असं असतं की लोक नुसतं गप्पा बोलतात
की आम्हाला असं पाहिजे, तसं पाहिजे, हे ते, हा कलर, तो कलर. आणि नंतर मग जेव्हा आपण म्हणतो की पेमेंट करा मॅडम, तर ते पेमेंटच नाही करत. ते म्हणतात की मी थोड्या वेळाने करते आणि असे गायब होऊन जातात की जसं असं वाटतं की त्यांचं काही अस्तित्वच राहिलेलं नाही आहे. तर म्हणून मी सांगते की ॲडव्हान्स पेमेंट आधी घ्यायचा. मी तरी पेमेंट ॲडव्हान्स 50% पेमेंट आधी घेते आणि 50% पेमेंट जेव्हा माझं पूर्ण रिंग तयार झालेलं त्याच्यानंतर मी 50% पेमेंट घेते. काम असं असेल की तुम्हाला ते कस्टमायझेशन नाही करावं लागत, तर तुम्हाला वाटते तुम्ही फुल पेमेंट आधी घेतलेलं तरी चालेल. भरपूर लोक फुल पेमेंट करून देतात आणि आपलं एक काम असतं की जर आपण फुल पेमेंट घेतो आहे तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, तर आपणही त्यांचा विश्वास जपायला पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि राहिला विषय कॅश ऑन डिलिव्हरीचा, तर मी तरी अजूनपर्यंत कॅश ऑन डिलिव्हरी वापरलेला नाही आहे. पण मी असं ऐकलं आहे की कॅश ऑन डिलिव्हरीसाठी आपल्याला पोस्ट ऑफिससोबत ॲग्रीमेंट करून घ्यावं लागतं. आधी तिथं आपल्याला पैसे जमा करावं लागतात काहीतरी आणि महिन्याभरामध्ये ते कसं आपलं कुरिअर नेऊन देतात आणि त्यांना जेव्हा ते पैसे रिसीव्ह होतात, जे लागतं त्यांना पैसे, तितकं कमिशन ते कापतात आणि बाकीचे पैसे आपल्या अकाउंटला महिन्याभरानंतर एकदाच देऊन देतात, आपले जितके पण महिन्याभराचे राहिले तितके. पण कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये कसं असतं, रिटर्न येण्याचे चान्सेस असतात आणि रिटर्न आलेत की मग आपल्याला ते पैसे मिळत नाही. त्याच्यामुळे मी तरी प्रेफर करेल की आपल्याला पेमेंट हा आधीच घेऊन घ्यायचा. कॅश ऑन डिलिव्हरीवरती जास्त डिपेंड नसायचे. पण कॅश ऑन डिलिव्हरीचा नुकसान आहे तसा फायदा पण आहे. कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये ऑर्डर्स जास्त येतात कंपेअर टू आपलं ऑनलाईन पेमेंटमध्ये. कस्टमायझेशनचं काम आहे, तर मला रिटर्न ऑर्डर आली तर मी ते दुसऱ्या कोणाला देऊच नाही शकत ना. त्याच्यामुळे मग मी फक्त ऑनलाईन पेमेंटच घेते. मी ऑर्डर पॅक कशी करायची, कुठनं सामान घ्यायचं, कुठनं काय करायचं, तर मी तुम्हाला दाखवते की मी ऑर्डर कशी पॅक करते. हे बघा, हे माझं काम आहे, ठीक आहे. आता मला याला पॅक करायचं आहे, तर याला मी पॉलिथिनमध्ये जस्ट पॅक करेल ना तर हे तुटून जाईल किंवा कुठनं हे मणी वगैरे निघतील. तर अशासाठी मला आता जो मी बॉक्स दाखवला ना तुम्हाला, याच्यामध्ये मला पॅक करावं लागतं. याच्यामध्ये मी पॅक करते आणि वरून पॉलीबॅग टाकून देते किंवा मग त्याला सेलोटेपनी असं पूर्ण करून रॅप करून घेते आणि त्याच्यावर नाव ॲड्रेस वगैरे टाकून पाठवून देते. कोणता व्यवसाय करत असाल, कपड्यांचा असेल किंवा कशाचा, तर तुम्ही ही बॅगसुद्धा वापरू शकता. ही आहे पॉलीबॅग, याला पॉलीबॅग्स म्हणतात. तर याला इथनं असं काढावं लागतं, याच्यामध्ये टाकलं हे डायरेक्ट असं चिपकून जातं. आणि राहिला प्रश्न नाव वगैरे लिहायचा, तर इथे सुद्धा आपल्याला एक स्पेस आहे ज्याच्यामध्ये आपण नाव लिहिलेली शीट्स इथे टाकू शकतो. नाव लिहिल्यावरून आठवलेलं की असं पोस्ट ऑफिसमध्ये असं अजिबात गरजेचं नाही आहे की तुम्हाला नाव प्रिंट करूनच द्यावं लागेल म्हणून. तुम्ही तुमच्या घरून तुमच्या हाताने कस्टमरचं नाव, नंबर, ॲड्रेस, फुल ॲड्रेस टाकायचा, फोन द्यायची, बस इतकंच काम असतं. त्याच्यामुळे इतकं लोडेचं काम नाही आहे. मी तरी सजेस्ट करेल की पोस्ट ऑफिसनेच बिझनेसची सुरुवात करायची. त्याच्यानंतर वाटल्यास तर तुम्ही कोणत्या प्रायव्हेट कंपनीसोबत ॲग्रीमेंट करून घेऊ शकता, पैसे जास्तीचे आलेत तर. पॉलीबॅग्सच्या किमती फार नसतात. पॉलीबॅग्सच्या किमती आय थिंक 10-12 रुपयाला एक मिळते. तर मी तरी तुम्हाला सांगेल की एका वेळेस 50-100 अशा घेऊन ठेवायच्या, म्हणजे वारंवार आपल्याला ती घ्यायची गरज नाही पडेल. आणि जर आपण एका वेळेसच जास्त स्टॉक घेऊन ठेवलेला ना, आपल्याला स्वस्तामध्ये पडतो. जसं जर आता मी फक्त 1 किंवा 2 किंवा 5 पॉलीबॅग्स घ्यायला जाईल तर मला ते 10, 12, 15 रुपये अशा पीसने देईल. पण जर मी ते 100 याच्याने घेईल ना, तर मला बहुतेक 2-3 रुपयाला एक पॉलीबॅग मिळेल, असं काही असतं त्याचं. आता प्रॉफिट कसं कमवायचं, किंमत कशी सांगायची. जर एखादी प्रोडक्ट असेल 500 रुपयाचा आणि तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस म्हणजे शिपिंगचे चार्जेस तुम्हाला पोस्ट ऑफिसवाल्यांना 70 रुपये द्यावे लागतात आहे, तर तुमचे पूर्ण होतात आहे 570 रुपये, ठीक आहे. आणि तिथपर्यंत जर पोस्ट ऑफिस जवळ असेल तर फार चांगलं, आणि जर पोस्ट ऑफिस दूर असेल तर आपला पेट्रोलचा, रिक्षाचा खर्च असतो, तो असतो 10-20 रुपये. तर आता 530 म्हणजे 100 रुपये एकूण आपल्याला डिलिव्हरीसाठी लागतात. तर आपण कस्टमरला कधीच हे नाही बोलायचं किंवा 500 रुपयाचं माझं प्रोडक्ट आहे आणि 70 रुपये तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस लागेल, असं अजिबात बोलायचं नाही. कस्टमरला बोलायचं की 600 रुपयाचं हे प्रोडक्ट आहे आणि आम्ही फ्री डिलिव्हरी करतो आहे म्हणून. तर त्याच्यामुळे असं असतं की कस्टमरला तेवढं झंझट नसतं डोक्यावरती किंवा मला हे पण द्यायचं आहे, मला ते पण द्यायचं आहे. असं वाटतं की वा, आम्हाला फ्री डिलिव्हरी मिळते. तर त्याच्यामुळे बिझनेसला थोडंसं डोकं वापरायचं. जिथे आपला प्रॉफिट होत असेल तिथे नक्कीच प्रॉफिट कमवायचं. पोस्ट ऑफिसला रोज एक पार्सलसाठी जायचं नाही. एक दिवस ठरवायचा, जसं आठवड्यातनं आपल्याला जर समजा 4-5 ऑर्डर्स आहेत तर ते 4-5 ऑर्डर्स 1-2 ऑर्डर आज करायची आहे
आणि 4 ऑर्डर्स आपल्याला उद्या होणार आहेत. तर आपली ती एक ऑर्डर आहे ना, ती उद्या घेऊन जायची, म्हणजे त्या 4-5 सोबत ती पण चालली जाते. सगळ्या ऑर्डर जर आपण एकत्रित नेला तर आपल्या रिक्षाचा, पेट्रोलचा खर्च वाचतो आणि ऑर्डर्स एकाच वेळेस आपल्या चालल्या जातात. वारंवार आपल्याला पोस्ट ऑफिसच्या चक्रा घालावं लागत नाही. आजचा हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आहे. मला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी त्याचे नक्कीच रिप्लाय करेल. हे जे तुम्ही सुंदरसं पेंडेंट बघतात आहे ना, हे मी स्वतः केलेलं आहे. दिसते? हे माझ्या हाताने एम्ब्रॉयडरी करून बनवलेलं आहे. तर मला तर हे खूप आवडलेलं. जर तुम्हाला पण आवडलं असेल तर इंस्टाग्रामवरती मला DM करा. चला, बाय बाय.